पहिला चेंडू पडेल लगेच इथे बेलेवरती देखील लक्ष जाईल याची ही नोंद घ्यायची आहे दोन्ही संघ, कारण की सातत्याने वेळ इथे काउंट केला जातो. पहिल्या 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत. पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता परंतु इथून देशीवरती नियंत्रण नव्हतं. पहिलाच बॉल अगदी पाहिला तर लेग स्टिकच्या बाहेर, अर्थातच वाईट बॉल. अगदी भन्नाट वेग गोलंदाज रुपेश यांच्याकडे आहे. अगदी पहिला चेंडू ठीक 1 वाजून 40 मिनिटांनी फेकण्यात आला, म्हणजे तुम्हाला इथून 20 मिनिटांमध्ये पहिले 4 षटक कंप्लीट करायचे. इथे आताचा हा चेंडू यस हा देखील लेग स्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईट बॉल. सध्या तरी या ओव्हरची सुरुवात रुपेश करत असताना थोडीशी खराब, थोडीशी अडखळत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. लगातार 2 वाईड या ठिकाणी फेकण्यात आलेत, म्हणजे 2 एक्स्ट्राच्या धावा इथं मिळाल्यात. मी थोडी लेंथ रुपेश मगर याची थोडीशी बिघडलेली आहे, त्याला पुन्हा ती लेंथ पकडावी लागेल आणि पुन्हा कमबॅक करावे लागेल. आणि पुन्हा हा लगातार असणारा तिसरा वाईट आणि व्हाईटची हॅट्रिक या ठिकाणी झालेले आणि पहिले व्हाईट हॅट्रिक मला वाटतं या ग्राउंडवर प्राप्त झालेले. मला वाटतं कालच्या दिवसामध्ये 2 हॅट्रिक झालेले आहेत आणि आजच्या दिवसामध्ये असणारा पहिलं निर्धाव षटक या ठिकाणी टाकलं गेलं आणि ही पहिली या ठिकाणी व्हाईट हॅट्रिक. चला बाहुली टीमचे कॅप्टन आपण या ऑनसाइडला खेळले, तिथे फटका फसला, जेलची संधी, विकेट होईल का? वा 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 पहिला म्हणतात असणारा हा पहिला खेळाडू ज्याला असणारा ग्राउंडवर आपण उतरवलेला आहे आणि त्यासाठी मी स्वतः या ठिकाणी त्याग केलेला आहे. मी न उतरता हा प्लेअर उतरले. मी असतो तर मला वाटतं घेता आले नसते आणि ही सुवर्ण संधी आपण नवीन प्लेअरना या ठिकाणी देतोय. नक्कीच नव्या खेळाडूंना इथं संधी दिली आणि त्या खेळाडूंना खरं तर या पहिल्याच मॅच मध्ये संधीचं सोडं केलंय, कारण की कठीण कॅच इथे जज केली गेली आणि महत्वाचा फलंदाज मांजरली संघाचा अर्थातच प्रज्योत त्याला बाद केले गेलं. इथे गोलंदाज रुपेशचं ही कौतुक करायला पाहिजे सर, कारण की लगातार वाईट बॉल आले होते, दबाव थोडासा बनला होता, परंतु तदनंतर इथे पाहिलं तर अगदी झेलची संधी निर्माण करून दिली आणि फलंदाजाला बाद केलं. चला बाहुली बी संघ आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे. प्रत्येक गोष्ट सर प्रेमानेच होते असं नाही, कधी कधी असणारा थोडासा असणारा फटकार सुद्धा या ठिकाणी मारावा लागतोय आणि हा फटकार दिल्यानंतर असणारा लगेच आपल्याला विकेट मिळालेली आहे. लगेच इथून सध्या तरी विकेटचं पतन केले गेलं. पहिल्याच बॉलवरती विकेट इथून अंकित केले गेलं. लो फुलटास बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलं, इथे डायरेक्ट हिट केलं होतं, परंतु इथून अगदी बाल बचावले फलंदाज साहिल. अगदी मिडॉनला आपण पाहिलं ते अगदी तिथे चांगली फिल्डिंग, अगदी नितेश मगर होते त्यांच्या मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. भरपूर चांगली फिल्डिंग, अगदी ज्या प्रकारे एखादा लेदर बॉलचा क्रिकेटर अशी फिल्डिंग करतो त्या प्रकारची फिल्डिंग जबरदस्त, अगदी क्लोज होता हा चेंडू, परंतु एक धाव कंप्लीट, 4 धाबा. आताचा हा चेंडू यस समोर आहे. LBW चे अपील, मात्र जोरदार अपील इथे स्वीकारले जाते. काय सुरुवात पाहायला मिळते, आणखीन एक विकेटचा पतन. खर तर एकता स्पोर्ट्स घोडसे संघाला समर्थन देण्यासाठी जे आपले छोटे छोटे खेळाडू आहेत सध्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय. इथे आणखीन एक विकेटचा पतन. रुपेश अप्रतिम सध्या कमबॅक करतोय, फलंदाज बाद. नक्की सर, संघाने आता कुठेतरी कमबॅक आणि करताना आणि 11 खेळाडू आमचे आता सध्या हलताना दिसत आहेत ग्राउंडवर. आतापर्यंत असणार एक बॉल मारल्यानंतर दुसरा खेळाडू तिथपर्यंत पोहोचत नव्हता, आज 11च्या 11 हलतायत. नवीन जोश आहे, नवीन जोश, नवीन सुरुवात. वाह क्या बात आहे रुपेश. खरं तर नव्यानं सुरुवात या ठिकाणी केली जाते. आता सर्वच 11च्या 11 खेळाडू मध्ये जोश पाहायला मिळतोय आणि सध्या तरी जोशनं मैदानाच्या आतमध्ये सध्या सामने खेळले जात आहेत. खरं तर करण मगर आपण पाहतोय सध्या तरी टीमला लीड करतायत. कॅप्टनशिप मात्र करणच्या खांद्यावरती मात्र देऊन ठेवली आहे, परंतु इथून या पहिल्याच मॅच मध्ये खरं तर एकता स्पोर्ट घोडसे सध्या चांगली कामगिरी करतोय. सुंदर गेंदबाजी रुपेश यांच्याकडनं, सुंदर कमबॅक. लगातार 3 असणारा चेंडू त्याने वाईट टाकल्यानंतर सुंदर असं कमबॅक या ठिकाणी केलेलं आहे.
अगदी भरपूर चांगली गोलंदाज रुपेश यांच्या माध्यमातून. इथे आता हा चेंडू शॉट आपल्या फटका दमदार आहे. बॉलला पाठवण्या सरळ कव्हर्स मध्ये. आता येथून खरं तर धाबांची सुरुवात केली जाते आणि दीपकच्या बॅट मधून हा पहिला दमदार चौकार. चार धाबा इथनं पाहायला मिळाल्या. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 8 या धावफलकावरती. शेवटचा बॉल गोलंदाज रुपेश. इथे हा चेंडू सरळ सरळ आपण पाहिला अगदी यष्टांवरती. इथनं आणखीन एक विकेटचा बटन. खरं तर चौकार आला होता मागच्या चेंडूवरती आणि तदनंतरचा हा पलटवार पुन्हा एकदा कमबॅक केलाय. विकेट फलंदाज बाद. सुंदर गेंदबाजी या ठिकाणी रुपेश कडनं आपल्याला पाहायला मिळते. सुंदर कमबॅक. सुरुवात चांगली झालेली. पहिल्या सेट समाप्त झाल्यानंतर फक्त 8 धावा आणि 3 गडी बाद केलेले आहेत. 3 वाईट देऊन 3 विकेट घेतलेले आहेत. सुंदर सुंदर असं या ठिकाणी गोलंदाजी रुपेश कडनं. आणि या ठिकाणी भरपूर चांगली कामगिरी. सुरुवातीला असं वाटलं होतं की लगातार 3 बॉल वाईड आले होते. गोलंदाज रुपेश यांचा कॉन्फिडन्स थोडासा खाली होईल, परंतु तसं काही घडलं नाहीये. पुन्हा एकदा नव्या आत्मविश्वासानं या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच चांगली कामगिरी. अगदी सेल्फ कॉन्फिडन्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आणि सध्या तरी महत्वाचा कॉन्फिडन्स होता आणि त्याच आत्मविश्वासानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली जाते. सर असे म्हणतात की जोश मध्ये होश या ठिकाणी कुठं घालून. मॅच ऑन. षटक क्रमांक दुसरा. पहिलाच बॉल धनेशांचा अगदी शॉर्ट ऑफ लेन. बॉलला कट केलाय. बॉलला पाठवले सरळ. स्वर्गीय भगवान शेठ धुमाल स्टँड मध्ये. बॉल सीमारेषा बाहेर. 4 धाबा. नक्की सर एक नवीन असे गोलंदाज आहेत आणि ह्या गोलंदाजांना कुठेतरी असणारा सांगण्यासाठी कप्तान किंवा एखादा अनुभवी खेळाडू मला वाटतं त्याच्या बाजूला असायला पाहिजे की जेणेकरून त्यांचा अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचवतील. नक्कीच अनुभव देखील शेअर करायला पाहिजे. परंतु पहिल्याच बॉलवरती 4 धाबा इथून मसूल केल्या. परंतु सेकंड बॉल इथे लगेचच कमबॅक झालाय. अगदी इथून आपण पाहू शकता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला उचलायचं होतं. इथे हा चेंडू यष्टांवरती लावायचा होता, परंतु इथून नियतीला मंजूर नव्हता. अगदी बॉल गिरके घेत होता आणि तदनंतर बॉल हातातून निसटलाय. परंतु कोणत्याही प्रकारचे इथून डाव मिळणार नाही. कमबॅक केलं. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. व्हॉट अ बॉल. इथे मात्र विकेटचं बटन. सर तुम्हाला असं वाटत नाही की एकता स्पोर्ट्स गोडसे या संघाची अशी खासियत आहे की अगोदर थोडं मागे जायचं आणि पुन्हा नंतर पुन्हा कमबॅक करायचं. नक्कीच आपण नेहमी जंगलामध्ये बघतो एखादा वाघ 2 पावलं मागे जातो, परंतु तो मागे जातो ते अगदी पळण्यासाठी नव्हे तर तो समोरच्या याच्यावरती अटॅक करण्यासाठी नक्कीच अगदी मागे जातो. परंतु इथून भरपूर चांगली गोलंदाजी. अगदी समोरच्या खरं तर शिकारावर तो नक्कीच झेप घेण्यासाठी खरं तर मागे येतो, परंतु इथून अप्रतिम गोलंदाजी. बघा ना सर, रुपेशने लगातार 3 बॉल या ठिकाणी व्हाईट बॉल टाकल्यानंतर पुन्हा कमबॅक केलं. धनेश गोलंदाजी आला. धनेशने असणारा पहिल्याच बॉलवर असणारा चौकार असणारा खाल्ल्यानंतर पुन्हा असणारा कमबॅक केला. पुन्हा 1 बॉल डॉट टाकला. नंतर पुन्हा विकेट घेतलेलं आहे. म्हणजेच खरोखर असणारा सुंदर असं कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी भरपूर चांगल्या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळते. सध्या तरी मांजरी सारख्या संघाला मी तर म्हणे आतापर्यंत थांबून ठेवलं या मॅच मध्ये, कारण की 12 या धावफलकावरती आतापर्यंत 4 खेळाडू बाद केले. म्हणजे सध्या तरी मी तर म्हणेन पहिल्याच इनिंग मध्ये मांजरली संघाला बॅकफुट वरती ढकलण्याचं काम आतापर्यंत केलं गेलं. अतिशय चांगला संघ आहे मांजरली संघ आणि या संघाशी
बऱ्याच वेळेला मॅचेस झालेले आहेत, परंतु मला तर आठवत नाही की मॅच जिंकलेलं आहे म्हणून. ऑन साइडला उडवला अगदी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज भावेश आणि पहिल्याच बॉल वरती सध्या तरी आपल्या नावाचा परिचय इथून देत असताना बॉल सीमारच्या बाहेर 6 धाबा. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाऊन पोहोचली ती 18 या धावफलकावरती. सध्या तरी भरपूर चांगली इथून गोलंदाजी देखील पाहायला मिळते, परंतु मैदानाच्या आतमध्ये अगदी 6व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज भावेश आणि त्याच्या बॅट मधून हा षटकार. पूर्णपणे जे टॉप 4 चे जे फलंदाज होते टॉप वर पूर्णपणे या ठिकाणी बाद केले गेलं. आता संपूर्ण जबाबदारी इथून विजय आणि भावेश या दोघांवरती पाहायला मिळते. ऑन साइडला पुन्हा एकदा लगातारचा हा बॅक टू बॅक दुसरा धमाका. हा देखील बॉल सरळ बाउंड्रीच्या बाहेर 6 धावा. सर मी मांजरली बरोबर बऱ्याच वेळा खेळलेले. भावेश हा एक चांगला ओपनरचा बॅट्समन आहे. ही आज कुठेतरी आपल्याला मांजरली या संघाची रणनीती दिसते, की त्यांना पण माहिती आहे की असणारा इथे नौके असणारा गोलंदाज आहेत, चांगला बॅट्समन आपण मागे ठेवूया आणि अटॅक करूया. आणि भावेशने खरोखर असणारा सुंदर असा अटॅक या ठिकाणी केलेला आहे. नक्कीच गेम प्लॅनिंग आहे मैदानाच्या आतमध्ये. गेम प्लॅनिंग आखणं फार महत्वाचं आहे. मग ते कोणत्याही केलं असू द्या, तुम्हाला सातत्याने गेम प्लॅनिंग आखणं फार महत्वाचं आहे. या ठिकाणी भावेश ना सध्या चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळ आहे, फटका फसलाय, झेलची संधी आहे, परंतु इथे झेल होईल का? शेवटच्या मोमेंटला इथे बॉलला जज करता आलं नाहीये. जर का मिड ऑफचा खेळाडू पुढे आला असता तर कॅच कंप्लीट झाली असती, परंतु गोलंदाज धनेशने अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला जज करायचं होतं, परंतु जमलं नाहीये. शेवटच्या बॉलवरती एक धाव अंकित केली गेली आहे. पाहता पाहता षटक क्रमांक दुसराही कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 25 या धावफलकावरती. सर आज तिसऱ्या दिवसापर्यंत ह्या एकता स्पोर्ट्सच्या ग्राउंडवर अनेक प्रकारचे रेकॉर्ड झालेले आहेत. मला वाटतं पहिल्या दिवसाला असणारा 84 धावा या ठिकाणी चेस झालेल्या आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाला 47 धावा सुद्धा या ठिकाणी डिफेन्स झालेल्या आहेत. आणि आज मला वाटतं धावांचा उच्चांक गाठलेला आहे. मला वाटतं वावोली संघाने 86 धावांचा उच्चांक गाठलेला आहे. अनेक नवे असणारे विक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी सातत्याने नवनवीन विक्रम या मैदानावरती बनताना पाहायला मिळाले, परंतु या मॅच मध्ये विक्रम बनेल का? पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती रुपेश ज्यानं पहिल्या षटकात अगदी मांजरी संघाचे 3 खेळाडू बाद केले होते. तो रुपेश बॉलिंग मार्क वरती तयार. गेम ऑन, मॅच ऑन. स्ट्राइक वरती बॅटर भावेश ऑन साइडला खेचलाय, फटका इथे हा देखील दमदार आहे आणि भावेश आता या मॅच मध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅट मधून आणखीन एक आडवा बॅट केलाय बार, बॉल सीमा पार, षटकार. अतिशय चांगली फलंदाजी भावेशकडे आपल्याला पाहायला मिळते. रुपेशला कुठेतरी भावेशला या ठिकाणी थांबवावं लागेल आणि पुन्हा कमबॅक रुपेश या ठिकाणी करणार का? पहिल्या ओव्हर मध्ये या ठिकाणी त्यांनी लगातार 3 वाईट टाकल्यानंतर कमबॅक करून सुंदर असे 3 विकेट त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत. पहिल्याच बॉलवर षटकार या ठिकाणी त्यांनी खाल्लेले आहेत. त्याच्यानंतर पाहूया आता पुन्हा कमबॅक रुपेश या ठिकाणी करतोय का, भावेशला कुठेतरी थांबवतोय का? कमबॅक करणं फार महत्वाचं, परंतु या मॅच मध्ये तर काय घडेल काय बघेल पुन्हा एकदा पाहूयात. इथून रुपेश पलटवार करेल का की सातत्याने भावेश मैदानाच्या आतमध्ये अटॅक चालू ठेवेल? ऑन साइडला खेळ पुन्हा एकदा अटॅक सध्या तरी सुरू ठेवलाय. हा देखील बॉल जाईल सरळ बाउंड्रीच्या बाहेर. लगातारचा हा दुसरा धमाका. फलंदाज भावेश त्याच्या बॅट मधून या इनिंगचा हा 4था षटकार. सध्या तरी अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 37 धावा, 37 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार आले आहेत. इथे तिसरा षटकार येईल का? परंतु इथून अगदी फुललेंच्या बॉलवरती अगदी हलक्या हाताने बॉलला खेळ आहेत व त्यानंतर याही बॉलवरती 2 धावा मात्र एकवटल्या जात आहेत.
2च्या मदतीने टीमची टोटल 39, 39 धावा. अगदी गोलंदाजी करत असताना एकता स्पोर्ट्स गोडसे संघाची सुरुवात भरपूर चांगली झाली आहे, परंतु इथून आता या षटकात मात्र जास्तीत जास्त धावा येत आहेत. कमबॅक करावं लागेल. सध्या तरी भावेश जो मैदानाच्या आतमध्ये अटॅक करतो त्याला थांबावं लागेल. हा देखील फटका चांगला आहे. ऑनसाइडला आपण पाहताय की आपण खेळले डीप मध्ये खेळाडू पोहोचतील, बॉलला उचलतील, फेकतील, तत्पूर्वी पुन्हा 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जात आहेत. सध्या तरी चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये भावेश खेळत असताना 41 धावा धाव फलकावरती. अगदी जेवढा प्राधान्य भावेशने मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांना दिलं ना, तेवढाच प्राधान्य आता सिंगल आणि डबलला देखील देत असताना खरं तर चांगला खेळाडूंचं हे वैशिष्ट्य आहे. 41 धावा धाव फलकावरती. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, फटका फसलाय, झेलती संधी आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. अगदी या ठिकाणी कॅच इझी होती, परंतु कॅच इथे ड्रॉप केली जाते. याच खेळाडूने मात्र पहिला झेल कंप्लीट केला होता. नक्कीच पहिला झेल या ठिकाणी सुंदर या ठिकाणी घेतला होता, परंतु दुसरा झेल या ठिकाणी सोडलेला आहे. सूर्याची किरण डोळ्यावर येत आहेत का? नक्कीच इथून संधी निर्माण झाली होती विकेट निर्माण करण्याची, परंतु त्यानंतर कॅच ड्रॉप. हा देखील फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळले, परंतु डीप मध्ये आता खेळाडू उपस्थित आहेत, परंतु या बॉलवरती एकच धाव पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल मात्र 44 धावा. ड्रिंक्स ब्रेक. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 44 धावा, 4 विकेटच्या मोबदल्यात. मांजर्ली संघ आजच्या दिवसामधला 86 धावांचा रेकॉर्ड या ठिकाणी ब्रेक करेल का, हे पाहायचे असणार सुवर्ण संधी. चला यानंतर नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत व त्यानंतर सेकंड राऊंडची पहिली मॅच अंतडे संघ आणि आपटी या 2 संघांच्या मात्र नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. आणि या दोन्ही संघांना मी विनंती करू की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. 3 षटक इथनं कंप्लीट झालेत आणि पहिल्या 3 षटकात सध्या तरी भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना टीम मांजर्ली संघाच्या माध्यमातून तब्बल 44 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. 14.67 सरासरीने धावा या ठिकाणी बनतायत. आणि या सरासरीने जर आपण धावा या ठिकाणी गेलो तर नक्कीच धावांचा एक चांगला स्कोर या ठिकाणी उभा राहू शकतो. 70+ धावांचा टार्गेट एकता स्पोर्ट्स या संघाला या ठिकाणी मिळू शकतो. यही धावगती आणि 22 जर या ठिकाणी खेळपट्टीवर थांबला तर नक्कीच 70+ टार्गेट या ठिकाणी देऊ शकतो. अतिशय सुंदर असणारी फलंदाजी आतापर्यंत आपल्याला भावेशकडे पाहायला मिळालेले आहे. अगदी भावेश यांचा विचार केला तर आतापर्यंत 9 बॉलचा सामना केला आणि 9 बॉल मध्ये जबरजबल 32 धावा आतापर्यंत बनवल्यात. म्हणजे चांगला बॅटिंग नसते धावा बनवल्या जात आहेत. षटक क्रमांक 14 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आणखीन एक नौका गोलंदाज पार्थ यांना आपण पाहतोय. मॅच ऑन. सध्या तरी इथून विकेटच्या शोधात टीम एकता स्पोर्ट्स गोडसई, परंतु या ठिकाणी पहिलाच बॉल पार्थ यांचा अगदी इथून आपण पाहिलं तर अगदी निर्धाव चेंडू, अर्थातच डॉट बॉल. खरं तर पार्थ एक नौका गोलंदाज आहे, परंतु त्याच्यावरती दिलेली ही जबाबदारी भरपूर चांगली पाहायला मिळते. आणखीन एक डॉट. ओ वेगवान चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू. सध्या तरी पार्थ मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. सर थोडेसे माहिती तुमच्यापर्यंत पुरवतोय. हा जो गोलंदाज आहे पार्थ, हा ओमकार तारमळेच्या आत्याचा मुलगा आहे आणि नक्कीच ओमकार तारमळेचा या ठिकाणी थोडासा असणारा गायडन्स, थोडासा प्रभाव या गोलंदाजावर असेल. नक्कीच सध्या तरी चांगली गोलंदाजी. ओमकार तारमळे म्हटलं तर एक आता मोठं नाव. खरं तर सातत्याने आपण पाहतात सध्या तरी या सीझन मध्ये IPL मध्ये नक्कीच त्यांची बोली लागली गेली आणि सनरायझर्स हैदराबाद मध्ये नक्कीच त्यांना आपण खेळताना पाहू शकता.
इथे शॉर्ट आपल्यांची बॉल, इथे बॅटची एज आणि यष्टांच्या मागे रवींद्रजी मगर साहेब हा, होते रवींद्र मगर. आणि हा. त्यांनी या ठिकाणी अप्रतिम कॅच खरं तर अनुभव आहे सर, अनुभव असणारा नक्कीच आपल्याला कामा येतोय सर. आणि रवींद्र मगर अतिशय असणारा अनुभवी खेळाडू आहेत सर. आम्ही मागे डोके इथे या ठिकाणी जेव्हा स्पर्धा खेळलो ना, त्यावेळेस असणारं सुंदर गोलंदाजी रवींद्र मगर यांच्याकडे आम्हाला पाहायला मिळाली होती. नक्कीच अनुभवी खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे नो टेन्शन अप्रतिम कॅच त्यांनी जज केली आहे. कित्येक सामन्यामध्ये रवींद्रजी मगर यांनी देखील आपल्या गोलंदाजीच्या तालावरती आपल्या बाजूने केले असतील. 20-25 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्या अनुभवाचा नक्कीच फायदा त्या ठिकाणी उचलतायत. आणि पुन्हा 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 आणि ही कॅच पुन्हा ड्रॉप केलेली. आणि हा सर नेहमीच आहे, याच्यामध्ये काही असणारा बदल नाहीये. नक्कीच कॅच ड्रॉप झाली आहे, परंतु या ठिकाणी प्रयत्न चांगले होते. स्वतःचा फॉलोथ्रू मध्ये बॉलला जज करायचं होतं, प्रयत्न चांगले राहिले गोलंदाजी करत असताना पार त्यांचे, परंतु महत्वाचा खेळाडू भावेश त्याला बाद केलं पार्थनं. नक्कीच, आणि याचा फायदा नक्कीच येणाऱ्या गोलंदाजाला या ठिकाणी होईल. नक्कीच षटक मात्र बरोबर चांगलं पाहायला मिळेल. इथे आपण बघा मिड ऑफला बीट केलं गेलं, बॉलला पाठवलं सर लॉंग ऑफ मध्ये, बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. शेपटच्या बॉलवरती आलेला हा चौकार पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 51 धावा. अगदी पार्थनं गोलंदाजी करत असताना अवघ्या 7 धावा त्यांना खेळता गेल्या, म्हणजे सुरुवातीच्या 3 बॉलवरती सुरुवातीच्या 5 बॉलवरती फक्त 3 धावा होत्या, परंतु शेवटच्या बॉलवरती मात्र 4 धावा पाहायला मिळाल्या. आणि तिथून मात्र त्या षटकात तब्बल 7 धावा मात्र पार्थनं खर्च केल्या. भरपूर चांगली गोलंदाजी आणि कमबॅकिंग ओव्हर मात्र राहिलं गेलं. षटक क्रमांक 5 शेवटचे हे षटक, अगदी शेवटच्या षटकात अजून किती धावा बनल्या जातील हे देखील पाहूयात. मॅच ऑन. गोलंदाज कार्तिक यांचा हा पहिलाच बॉल अगदी लेग स्टिकच्या बाहेर. या पंचांचा इशारा, वाईटचा इशारा येतोय. अर्थातच एक एक्स्ट्रा धाव मिळेल टीम मांजरली संघाला आणि एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल 52 धावा. चला नेक्स्ट मॅच अंतडे टीम आणि आपटी टीम. आपण आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवायचंय. ऑन साइडला उडवलाय, फटका फसलाय, जेलची संधी आणि इथे देखील कॅच ड्रॉप. सर अगदी नौका गोलंदाजी आणि नौका गोलंदाजीने अतिशय सुंदर गोलंदाजी केलेले, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ या ठिकाणी लाभत नाही. अगदी ज्या प्रकारे आपण नेहमीच म्हणतो की अगदी कॉम्पॅक्स मध्ये जेव्हा आपण कॉमेंटेटरची साथ मग ती गुणलेखकाला मिळणं फार महत्वाचे आहे, परंतु सध्या तरी फिल्डरलाही अगदी गोलंदाजाला ही फिल्डरची साथ मिळणं फार महत्वाचं आहे. तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी असणारे जे असे कॅच ड्रॉप करतायत यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल? या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र रनआउटची संधी होती. सर हा चौथा गोलंदाज आहे, हा म्हणजे माझी चॉईस आहे की आपण नवख्या गोलंदाजांना या ठिकाणी संधी द्यावी. आतापर्यंत त्याने 3 बॉल टाकलेत, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नक्कीच चांगली गोलंदाजी, नवखे गोलंदाज आहेत, सध्या तरी जबाबदारी दिली आहे. आणि इथे देखील फुललेचा बॉल, परंतु फक्त दिशा दिली आहे आणि बॉलला पाठवलाय अगदी फाईन लेग क्षेत्रात. तिथे बॉलला अगदी अडवलं गेलंय. आणि या ठिकाणी देखील मात्र फलंदाजाला बाद केलं गेलं. अगदी नौका गोलंदाज आहे आणि भरपूर चांगली कामगिरी या ठिकाणी सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना आतापर्यंत 3 चेंडू अतिशय सुंदर असे हाताळलेले आहेत या नौक्या गोलंदाजाने. उरलेले 3 चेंडू जर चांगल्या प्रकारे हाताळले तर नक्कीच एक चेसिंग असा स्कोर या ठिकाणी राहू शकतो एकता स्पोर्ट साठी. आणि या 3 चेंडू साठी असणारा क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं गरजेचं आहे. या ठिकाणी हा देखील बॉल पाहिलं तर अगदी लेग स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. आणखी एक एक्स्ट्रा धाव. टीमची टोटल मात्र 58 धावा. उर्वरित शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत.
दोन्ही टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. वेगवान चेंडू इथे बॅटची एज बॅटचा टॉप एज आणि इथून मात्र आणखीन एक विकेटचा बदल. नौक्या वा, वा, खेळाडूंना या वा, ठिकाणी वा, वा, वा. मात्र फलंदाजाला बाद केलं. दिल जितल्या खरं तर आज एकता स्पोर्ट गोडसाई संघ मैदानाच्या आतमध्ये नव्या जोश मध्ये खेळतोय. सुरुवात दमदार राहिली आहे आणि त्यानंतर या ओव्हरचा शेवट देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. कारण की सातत्याने समोरील टीमला मात्र थांबवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि आणखीन एक विकेटचं बदल. जवळ 7 खेळाडू बाद केले गेले. सर तुम्हाला काय वाटतं नवख्या गोलंदाजावर असा आज आम्ही विश्वास ठेवून मी स्वतः या ठिकाणी बाहेर थांबलेलो आहे आणि नवख्या गोलंदाजांना या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. नक्कीच खरं तर ज्या खेळाडूंना इथनं संधी मिळाली आहे त्या खेळाडूंना नक्कीच या मॅच मध्ये खरं तर संधीचं सोनं करा जेणेकरून तुम्हाला सातत्याने येणाऱ्या प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळू शकते. सर हा नौका गोलंदाज याच्यामुळे तुम्हाला एकता स्पोर्ट्सचं भविष्य या ठिकाणी दिसतंय का? नक्कीच एकता स्पोर्ट्सचं भविष्य जरूर आहे. कारण की सातत्याने नवनवीन खेळाडूंनी या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली. मग कॅच असेल, मग गोलंदाजी असेल, मग फिल्डिंग असेल, सातत्याने चांगली कामगिरी मात्र या नवख्या खेळाडूने केली आहे. सर काय वाटतंय पार्थ आणि कार्तिक यांच्या गोलंदाजीने या ठिकाणी आपण कमबॅक केलं असं तुम्हाला थोडस असं वाटतंय का धाव स्कोर पाहता? नक्कीच बरोबर चांगलं कमबॅक कार्तिक आणि पार्थनं देखील केलंय. आणि याही षटकात आपण पाहिलं तर इथे कार्तिकनं आतापर्यंत जवळ 7 धावा खर्च केल्यात. भरपूर चांगली गोलंदाजी कमबॅकिंग ओव्हर मात्र शेवटचे 2 षटक राहिलेत. शेवटचे 2 बॉल. लोप फुलटास बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केला गेलाय. डीप मध्ये खेळाडू येतील परंतु तिथे देखील थोडीशी मिस फिल्डिंग. अगदी जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि आता इथून तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर केले परंतु फलंदाज बाद. आमच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल चिपकत नाही सर. काय वाटतं तुम्हाला असणारा फेविकॉलचा वापर करावा का? नक्कीच या ठिकाणी सरावाचा अभाव देखील जाणवतोय. जर का सातत्याने आपण सराव करू तर नक्कीच बॉल अगदी सातत्याने चांगला नजरेत येतो परंतु इथून सतत तरी बॉल हातातून निसटतोय. त्याचा परिणाम मी तर म्हणेन सरावाचा आहे. शेवटचा 1 बॉल. आता या चेंडूवरती किती धावा बनला जातील हे देखील पाहूयात. वेगवान चेंडू या कलेन शेवटचा बॉल या ठिकाणी वा 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 कार्तिक असणारा दिल जितल्या. कार्तिकने दिल जितल्या. इनिंग समाप्तीनंतर स्कोर आहे 60 धावा आणि 61 धावांचं लक्ष एकता स्पोर्ट्स गोडसाई. मला ते वाटतंय गोलंदाजाने असणारे चांगली कामगिरी या ठिकाणी बजावलेले. आता उर्वरित असणारा पर्व हा फलंदाजी हातामध्ये आणि फलंदाज या ठिकाणी 61 धावांचा असणारा टार्गेट चेस करणार का आणि एकता स्पोर्ट्सची पॉवर या ठिकाणी दाखवणार का हे येणाऱ्या पर्वामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. चला लगेच 6 जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे.
अगदी 30 बॉल आणि 61 धाबा आता इथून बनवायच्या आहेत टीम एकता स्पोर्ट गोडसे संघाला. इथे धाबा इथून चेस होऊ शकतील. प्रत्येक ओव्हर मध्ये 12च्या सरासरी धाबा बनवाव्या लागतील. प्रत्येक ओव्हर मध्ये आता इथून धाबा येणं फार महत्वाचं. 30 बॉल 61 धाबा आता इथून बनल्या जातील का हे देखील पाहूयात. दोन्ही संघ मात्र नामांकित आहे. अगदी एकता स्पोर्ट गोडसे संघ म्हटला तर सध्या तरी नव्यानं सुरुवात मात्र या स्पर्धेतून करते. आपल्या स्पर्धेतून मात्र नव्यानं सुरुवात इथनं केली जाते. एकता स्पोर्ट्स मात्र काही आपण पाहिलं तर मागील 2-3 वर्षांमध्ये अगदी हे नाव चर्चेत होतं, परंतु अगदी बॅड पॅच मात्र प्रत्येकामध्ये येतात आणि तिथून मात्र इथून आज पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात मात्र एकता स्पोर्ट्स गोडसे करत असताना. चला बॅटर आपण या मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच ऑन गेम ऑन. पुन्हा एकदा या माता करूया सुरुवात. यस मॅच ऑन. षटक क्रमांक या ठिकाणी पहिला पिबनचे हे षटक. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नितीन आणि गणेश आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवला. ओढ शॉट पहिल्याच बॉल वरती. धमाकेदार सुरुवात आणि अगदी या ठिकाणी जे आपले छोटे समर्थक आहेत एकता स्पोर्ट गोडसेला जे नेहमी समर्थन करतात ते सर्वांचं मात्र पहिल्याच बॉलवरती मी तर म्हणे आनंद पाहायला मिळतोय. अप्रतिम या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला मिळतोय. सर नक्कीच एकता स्पोर्ट्स वर फार जीव आहे या ठिकाणी मुलांचा, परंतु एकता स्पोर्ट्स हा बॅकफुटवर गेल्या कारणाने थोडासा प्रेक्षक वर्ग पण मागे मागे या ठिकाणी झालेला आहे. तर नक्कीच पहिला बॉल पहिला षटकार चांगली सुंदर सुरुवात आणि ही सुंदर सुरुवात जर पुढे राहिली तर नक्कीच पुन्हा या ठिकाणी पुन्हा 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 चांगला हो पुन्हा षटकार. वाह क्या बात आहे. प्रेक्षक अतिशय आनंदित. अप्रतिम या ठिकाणी बॅटिंग सुरुवात दमदार पाहायला मिळते. खरं तर एकता स्पोर्ट गोडसे अप्रतिम या ठिकाणी बॅटिंग दर्जेदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नितीन सुरुवातीच्या दोनही बॉल वरती धमाकेदार मात्र फटके पाहायला मिळाले. इथे देखील हा देखील फटका दमदार. हा देखील गॅप मध्ये. हा देखील बॉल जाईल सरळ बाउंड्रीच्या बाहेर. आणखी एक दमदार स्ट्रोक सीमा पार. नितीन यांच्या बॅट मधून 2 षटकार आल्यानंतर तिसऱ्या बॉल वरती हा चौकार. चार धावा मात्र पाहायला मिळत आहेत. अप्रतिम बॅटिंग आणि दमदार सुरुवात इथून नितीन करत असताना खर तर ज्या सुरुवातीची अपेक्षा होती टीम एकता स्पोर्ट गोडसे संघाला खर तर ती सुरुवात इथून नितीन करून देतोय. पहिल्या 3 चेंडू मध्ये 16 बनल्या गेल्यात.
हा देखील फटका दमदार आहे, परंतु इथून अगदी कबस मध्ये बॉल अडकला, परंतु इथे थोडीशी मिस फिल्डिंग आणि त्यानंतर याही बॉल वरती एक धाव एक पडली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 17 या फलकावरती. अप्रतिम सुरुवात, जशास तसं उत्तर आता इथून द्यायला सुरुवात केली आहे. एक तास स्पोर्ट्स गोडसे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये, हे नाव लक्षात ठेवा. आता पुन्हा एकदा इथून कमबॅक केलं जात आहे. इथे फटका, व्हाट अ शॉट, गणेश त्याच्या बॅट मधून स्क्वेअर कट, बॉलला पाठवा सरळ डीप कव्हर मध्ये, बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक 4 धावा. सर तुम्हाला एक आठवण करून देऊ इच्छितो की वरप या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये 3 ओव्हरमध्ये 58 रन चेस करायचे होते आणि हीच जोडी जी मैदानावर आहे गणेश आणि नितीन यांनी अवघ्या 3 ओव्हरमध्ये या ठिकाणी तो स्कोर चेस केलेला आहे. आणि हे 2 प्लेयर जर या ठिकाणी मैदानावर जर थांबले तर नक्कीच हा स्कोर या ठिकाणी म्हणजे एकदम चेस करतील असा आमचा या ठिकाणी विश्वास आहे. परंतु आमच्या प्लेयरांना स्वतःवर विश्वास असायला पाहिजे की आपण थांबलो ना तर हा आपण स्कोर आपण चेस करू शकतो. नक्कीच आतापर्यंत सध्या चांगली सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा कट केला आहे, परंतु बॉलला सरळ पाठवला पॉइंट मध्ये. याही ठिकाणी आपण पाहताय अगदी इथे धाव मात्र चोरली जाते. जिथे धाव नव्हती तिथे धाव बनवण्याचं काम केलं जातं. आता सध्या ते दोन्ही फलंदाजांच्या बॅटला बॉल मात्र स्पर्श होतो, म्हणजे चांगला धावा यायला सुरुवात झाली आहे. जेव्हा जेव्हा पहिला चेंडू बॅटांबद्दल संपर्क चांगला होतो ना, तेव्हा तेव्हा प्रत्येक फलंदाजांचा कॉन्फिडन्स मात्र उंचावला जातो. आणि या ठिकाणी अप्रतिम बॅटिंग पहिल्याच ओव्हर मध्ये सध्या तरी गोलंदाज विजय यांचे कंबर तोडले असं म्हणावं लागेल, कारण की पहिल्याच ओव्हर मध्ये 22 धावा कुठल्या गेल्यात. आता उर्वरित समीकरण येणारे 24 बॉल आणि 39 धावा संख्येची गरज, म्हणजे आता इथून पाहिलं तर जबल अगदी 10 पेक्षा कमी धावा मात्र प्रत्येक ओव्हर मध्ये बनवाव्या लागतील. मॅच मात्र इथनं पहिल्याच ओव्हर मध्ये आपल्या बाजूने केली आहे, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चित गोष्टीने भरलेला खेळ. अगदी या खेळात कधी काय होईल हे सांगणं फार कठीण असतं. मॅच ऑन, गेम ऑन. पिडूचा षटक, गोलंदाज दीपक. यॉर्करले इथे देखील फटका, वाड शॉट, कंट्रोल फटका होता. शेवटपर्यंत बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर अगदी बॉलला फक्त दिशा दिल्याने बॉल ची दशा देखील केली आहे. या ठिकाणी पुन्हा 4 धाबा. अप्रतिम शॉक, अप्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. गणेश यांच्या माध्यमातून हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. क्रिकेटचा हौशी खेळाडू गणेश मला दुपारी येणार होता नाशिक वरून, परंतु सकाळी लवकर या ठिकाणी पोहोचलेले, म्हणजे पूर्ण त्याने लवकरात लवकर प्रवास केलेला आहे आणि तो प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेला आहे. अगदी क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटची मात्र सर्वांना जाबड या ठिकाणी जबरदस्त. नाशिक पर्यंत या ठिकाणी लवकरात लवकर आपल्या टीम मध्ये जागा मिळावी त्यासाठी अगदी लवकरात लवकर आले आणि क्रिकेट वरती नितांत प्रेम गणेशांचा देखील. डॉट बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा इथे हा डॉट बॉल पाहायला मिळेल. सध्या तरी वारंवार ताकदीचा वापर इथनं केला जातोय. याही बॉलवरती पाहिलं तर कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 26 धावा अजूनही 35 बनवायच्या आहेत. 61 धावा संख्येचा टार्गेट आणि त्या धावा इथनं चेस करण्यासाठी एकता स्पोर्ट्स गोडसे संघ सज्ज आहे. कुठल्या स्पॉटचा बॉल सफल झाले, फटका येते दमदार, दिशा दिली, परंतु त्यानंतर शेवटच्या मोमेंटला तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी बॉलला तिथे अडवलं गेलं. याही बॉलवरती एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 27 धावा. सर काय म्हणाले या बॅटिंग बद्दल तुम्ही? बॅटिंग सर चांगली चालू आहे, परंतु हा 1-2 रन घ्यायचे होते, परंतु 2 रनचं एकच रन या ठिकाणी घेतले. हे लेजी क्रिकेट आहे सर. अगदी या ठिकाणी मागील बॉल वरती चौकार मिळाला नव्हता, परंतु इथे असं वाटलं होतं की इथे बॉल अडला जाईल, परंतु ते 4 धावा मिळाल्या. मागील बरोबर गणेशला असं वाटलं की हा चौकार जाणार आणि त्याने फक्त आधी सिंगल असणार, तो पण धावला नव्हता. नंतर बॉल अडवल्यानंतर सिंगल धावलेला आहे, परंतु आताचा बॉल बाउंड्री जाणार नाही असा या ठिकाणी फलंदाजाचा विश्वास होता, परंतु हा बॉल या ठिकाणी बाउंड्री पार झालेला आहे. अगदी क्रिकेट आहे सर, क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचं सांगणं मात्र नेम नाहीये.
अगदी क्रिकेट हा अनिश्चिततेनं गोष्टीनं भरलेला खेळ. पुन्हा 4 धावा मिळाल्या, 31 धावा. इथे हा देखील फटका चांगला आहे, सरळ बॅटने बॉलला अगदी सरळच पाठवलाय लॉंग ऑन क्षेत्रात. तिथे खेळाडू तैनात आहेत, परंतु याही बॉलवरती एक सिंगल एकपटली जाते. पाहता पाहता षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 32 धावा. आता पहिल्या 2 षटकात अर्धा रस्ता पार केलाय, आता उर्वरित 3 षटकांमध्ये अर्धा रस्ता पार करायचा आहे. म्हणजेच 18 चेंडू मध्ये आता 29 धावा बनवायच्या आहेत. इथे कोणत्या प्रकारचा विकेट न गमावता इथून ही चांगली सुरुवात. जवळजवळ 32 धावा इथनं बनवल्या गेल्यात. सर ग्राउंडवर एक बॅट्समन आमचा या ठिकाणी बॅटिंग करतोय. अतिशय असणारा घाबरणारा प्लेअर आहे, परंतु आज भित्रा सशाचा असणारा आज वाघ झाल्याचं या ठिकाणी दिसतंय. आज वाघासारखा या ठिकाणी डरकाल्या या ठिकाणी मारतोय आणि पहिल्या बॉलापासून सुरुवात केलेली आहे. ज्याला म्हणतात ना असणार सुरुवात तर चांगली आहे सर, शेवट या ठिकाणी चांगला होणं गरजेचं आहे. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर या दोन्ही फलंदाजांवरती काहीतरी दडपण असेल, संपूर्ण जबाबदारी मात्र या दोन्ही खेळाडूंवरती दिली आहे आणि अगदी नेहमीच दबावामध्ये चांगला खेळ होतो. आणि सध्या तरी आपण इथून गणेश आणि नितीन चांगली बॅटिंग करतायत. उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. गोलंदाज प्रज्वल, इथे पहिलाच बॉल, पंचांचा इशारा, नो बॉल आणि त्यावरती आलेला हा चौकार. इथे सोने पे सुहागा. एक चुकी मात्र मैदानातून अगदी मितवाने मांजरली संघाला बाहेर काढू शकते आणि इथे या 4 धावा मिळतील. अगदी आमचे दिनेशजी मगर सर यांच्याही चेहऱ्यावरती आता स्मित हास्य देखील पाहायला मिळत आहे, कारण की धावा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सर एकता स्पोर्ट्स संघ हरतोय सर, आणि संघ हारल्यानंतर ना प्रश्न विचारणारे आपल्याला जास्त असतात आणि त्याच्यामुळे असणारं ते दुःख होतंय. परंतु आज संघ जिंकला तर नक्कीच स्वतःच्या ग्राउंडवर या ठिकाणी खेळतोय आणि आपल्या ग्राउंडवर असणारं जिंकणं हे फार महत्वाचं, कारण प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आपला असतो आणि प्रेक्षक वर्गाला असणार अपेक्षा असते की आपला संघ जिंकला पाहिजे. आता हे लहान लहान प्रेक्षक वर्ग आहे, किती जोश मध्ये असणार या ठिकाणी आहेत, किती आनंदित आहेत. या ठिकाणी फील्ड 7 चेंडू होता, परंतु इथे अगदी भरपूर चांगला चेंडू, तिथे एकच धाव मिळेल. अगदी जेव्हा जेव्हा कोणताही संघ घरच्या ग्राउंड वरती खेळतो तेव्हा त्याच्यावरती थोडासा दबाव असतं, कारण की जबल मित्रपणाने अख्खा गाव ती मॅच पाहतो आणि नक्कीच एवढे प्रेक्षक मॅच पाहतात ना तेव्हा देखील काहीतरी दडपण असतं. आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी भरपूर चांगली बॅटिंग गणेश आणि नितीन यांच्या माध्यमातून. ऑन साइडला फटका दमदार गॅप मध्ये खेळले, इथे आउटफील्ड फास्ट आहे, खेळाडू पोहोचतील परंतु शेवटच्या मोमेंटला अगदी भरपूर चांगली फिल्डिंग. पुन्हा 2 धावा, सध्या तरी चांगली बॅटिंग. अगदी पहिल्या विकेट साठी आतापर्यंत 40 धावा बनल्या गेल्यात. 40 धावसंख्येची पार्टनरशिप. आता सामना जिंकण्यासाठी अजूनही 21 धावसंख्येची गरज. 16 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. अगदी मांजरली संघला इथून कमबॅक करायचं असेल तर विकेट देखील इथून मिळवावे लागतील. इथे बॅटची एज होती, कदाचित या ठिकाणी हे नियतीला मंजूर नव्हतं. नशीबही आपल्या समोर आलेला तयार आहे, परंतु इथून आपण पाहतात सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. सध्या तरी लेझी क्रिकेट मित्रपणाने विजय होते यशांच्या मागे. अगदी नशीबही आपल्या समोर हरायला तयार आहेत, फक्त आपला अगदी प्रामाणिकपणा या ठिकाणी पाहायला मिळतो. सर क्रिकेट म्हटलं की नशिबाची साथ सुद्धा या ठिकाणी लागते. नशिबाची साथ नसेल तर या ठिकाणी चांगला सामना सुद्धा या ठिकाणी हरू शकतो. इथे फटका दमदार, व्हॉट अ शॉट. आज खरं तर गोडसे संघाचा दिवस आहे, जिथे मारेल तिथे धावा येतात. सर नक्कीच कॅच ड्रॉप झाल्यानंतर नक्कीच कॉन्फिडन्स वाढतोय खेळाडूचा. अगदी आज गुडसाई गावात प्रत्येकाच्या घराघरात टीव्ही ऑन असेल, टीव्ही वरती नक्कीच ही स्पर्धा मात्र ऑन असेल. अगदी खरं तर आज गोडसाई गावात देखील मी तुम्हाला आनंद असेल, कारण की पहिल्याच मॅच मध्ये सध्या तरी चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आज गणेश आणि नितीन मात्र दोघांनी सर्वांना मी तुम्हाला अभिमान वाटावा अशी बॅटिंग केली आहे. हा देखील फटका, ओव्हर शॉट, बॉल सीमा पार, आणखीन एक षटकार. आणि सर हीच अपेक्षा होती, गणेशच्या बॅट मधून चौकार येत होते
षटकाराची अपेक्षा होती आणि तो षटकार या ठिकाणी आलेला आहे आणि प्रेक्षकांना एक चांगली मेजवानी गणेशकडनं आपल्याला पाहायला मिळते. सर लाईव्हच्या बाबतीत बोलल्यानंतर भरपूर गावामध्ये असणारे लाईव्ह आता उन्हाळा तडाखा आहे आणि या उन्हाळ्या तडाख्यामध्ये प्रेक्षक वर्ग बाहेर येण्यापेक्षा लाईव्ह क्रिकेट या ठिकाणी पाहायला जास्त प्रोत्साहन देतो. तर नक्की दुसऱ्या मॅचला प्रेक्षक वर्ग ग्राउंड पर्यंत आपल्या पोहोचेल, तोपर्यंत ऊन सुद्धा कमी झालेला असेल. अगदी भरपूर चांगली बॅटिंग. फुल टॉस हा चेंडू, परंतु इथून घडतंय काय नक्कीच इथून हा चेंडू देखील डॉट बॉल पाहायला मिळेल. यस यस पंच, हे सध्या इथून चेक केलं जाईल. ते हा चेंडू जबल आता एष्टानुपती लागलाय की नाहीये आता हे या ठिकाणी चेक केलं जाईल. येस नाहीये, कोणत्या प्रकारे इथे संपर्क नाहीये. अर्थातच डॉट बॉल ओव्हर कंप्लीट. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 50 धाबा. आता येणारे 12 चेंडू आणि 11 धाबा संख्येची गरज. अगदी सर लक्ष एकदम सोपं केलेलं आहे गणेश आणि नितीन याने आणि मला वाटतं नॉट आउट हा सामना या ठिकाणी जिंकून देतील, कारण हाच रेकॉर्ड आहे त्यांचा. वरप या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये 58 धावा या ठिकाणी नॉट आउट राहून या ठिकाणी जिंकून दिलेला आहे आणि तीच या ठिकाणी पुनरावृत्ती त्यांना या ठिकाणी करायची आहे, कारण येणाऱ्या खेळाडूवर या ठिकाणी विश्वास न ठेवता स्वतःवर या ठिकाणी विश्वास ठेवा. सेकंड इनिंगचा टॉस साठी झाला, टॉस झाला ना, टॉस झालेला आहे. अंतराळी टॉस विन आहे, अंतराळी निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण. चला मॅच ऑन. 12 चेंडू आणि 11ची गरज. इथून मॅच अजूनही मी तर म्हणून बॅलन्स आहे. प्रत्येक आता बॉलवरती मी तर म्हणेन इथून डॉट बॉल जर का आले तर नक्कीच सामना पुन्हा बनू शकतो टीम मांजली संघासाठी. समोर चेंडू, इथे अपील मात्र जोरदार आणि आता मात्र अपील देखील उचलली जाते आणि इथून पहिल्याच बॉलवरती हा मोठा धक्का लागतो टीम एकता स्पोर्ट्स गोडसई संघाला, कारण की नितीननं चांगली सुरुवात करून दिली होती आणि आता तो नितीन खरं तर मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. आता 11 चेंडू आणि 11 धावांची गरज एकता स्पोर्ट्स गोडसई या संघाला जिंकण्यासाठी. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. 11 चेंडू 11 धावा सुद्धा या ठिकाणी डिफेन्स होऊ शकतात. हा विश्वास या ठिकाणी मांजरली संघाला आपल्यावर या ठिकाणी ठेवायचा आहे. मॅच ऑन. इथे पहिल्याच बॉलवरती विकेट निर्माण केले गेलं. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरले जातील का टीम मांजरली संघाच्या माध्यमातून. आता प्रत्येकी बॉलवरती धाबा येणं महत्वाचं आहे. जर का प्रत्येकी बॉलवरती धाबा आल्या तर हा सामना एकता स्पोर्ट गोडसे संघ नक्कीच आपल्या बाजूने करू शकतो. सध्या तरी इथून मैदानाच्या आतमध्ये कंट्रोल दाखवावा लागेल येणाऱ्या प्रत्येकी फलंदाजांना. 11 चेंडू आणि 11ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा दीपक. शॉर्ट ऑफ लेन बॉल, सरळ बॅट ऑन साइडला पुल केला आहे. फटका इथे चांगला आहे, परंतु याही बॉलवरती एक धाव एकपडली जाते. सध्या तरी समजदारीचं क्रिकेट, प्रत्येकी बॉलवरती धावा जमा करायच्या आहेत आणि याही बॉलवरती एक धाव एकपडली जाते. टीमची टोटल 51 धावा. आता 10 चेंडू आणि 10 धावा संघाची गरज. जर का या षटकात सर कमीत कमी धावा आल्या तर मग शेवटच्या षटकात मांजरली संघ आपल्या बाजूने नक्कीच चांगले फटके दाखवू शकते, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये गणेश थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅट मधून अप्रतिम हा फटका, अगदी स्टेप आउट केले होते आणि तदनंतर याही बॉलवरती 4 धाबा. नक्की सर, नितीन आणि गणेश यांनी चांगली सुरुवात केल्यानंतर नितीन
ते चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर आउट झालेले. त्याच्यानंतर गणेशला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. गणेश हा या ठिकाणी अतिशय चांगला खेळाडू आहे आणि सामना फिनिश करूनच या ठिकाणी येणार अशी अपेक्षा आहे सर्व एकता स्पोर्ट्सच्या खेळाडूंना. नाही येस, या ठिकाणी खेळाडू वृत्ती दाखवली गेली आहे. खरं तर बॅटची एज आणि स्वतःहून मात्र क्रीज आता या ठिकाणी सोडली जाते. खरं तर गणेश लगेच या ठिकाणी अप्रतिम मी तर म्हणेन डिसिजन स्वतः मात्र क्रीज सोडला जात आहे आणि खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. फलंदाज गणेश बॅक टू दी पॅव्हिलियन. स्वतः कर्णधार या ठिकाणी करण मैदानामध्ये या ठिकाणी सज्ज झालेले आणि एक कर्णधार म्हणून असणारा दुहेरी जबाबदारी त्याच्यावर आहे. सामना जिंकून पण द्यायचा आहे आणि पूर्ण संघाला घेऊन पण जायचं आहे आणि ही कामगिरी या ठिकाणी करण पेलावेल का पाहूया. अगदी भरपूर चांगली बॅटिंग गणेश आणि नितीन यांच्या माध्यमातून. आता 8 बॉल आणि 6 ची गरज. इथे शॉर्ट ऑफ लेनचा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू, अगदी इथून हा निर्धाव चेंडू, प्रत्येक डॉट बॉल इथून एकता स्पोर्ट गोडसे संघाचे हृदय नक्कीच मी म्हणेन वाढवण्याचं काम, मी म्हणेन धडधड वाढवण्याचं काम मी जरूर करू शकतोय. 7 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल. इथून कमबॅक करण्याचं काम गोलंदाज दीपकनं जरूर केलाय. हा फटका अप्रतिम कट केला परंतु स्लिप मध्ये खेळाडू होते. अप्रतिम फिल्डिंग. जर का चेंडू सोडला असता तर याच बॉल वरती मी म्हणेन मॅच अगदी जवळ गोडसे संघाच्या बाजूने आली असती. परंतु आता समीकरण येणारे 6 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केला जातोय टीम मांजरली संघाच्या माध्यमातून. येणारे 6 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 5 धावांची गरज. काय वाटतं मी छोटा प्रेक्षक वर्ग एकता स्पोर्ट्स या 5 धावा बनवेल का? बनवेल. काय विश्वास आहे प्रेक्षकांचा आणि हा विश्वास खेळाडूंना या ठिकाणी सार्थक करावा लागेल. छोटा प्रेक्षकाला असणारा विश्वास आहे की या 5 धावा एकता स्पोर्ट्स या ठिकाणी बनवणार. हा विश्वास करणला सार्थ ठरवावा लागेल, रुपेशला सार्थ ठरवावा लागेल. प्रेक्षकांचा असणारा अतिशय विश्वास आहे या खेळाडूंवर. शेवटचे षटक निर्णायक षटक. आता या षटकात खरं तर मांजरली संघ पलटवार करेल का की सातत्याने इथून धावा बनवल्या जातील हे देखील पाहूयात. महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. जो जिंकेल तो आपलं अस्तित्व इथून कायम ठेवू शकतोय. इथे पहिलाच बॉल फुलले, अगदी कवचला बॉलला ढकलला. एकदा तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो आणि इथे दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. अगदी शॉर्ट कव्हरला कॅचची संधी होती. यस, आता इथून चेक केल्या जात आहे. अगदी पंचाने हा निर्णय मात्र तिसऱ्या पंचांकडे सोपवला गेलाय. यस, नाहीये. यस, मॅच ऑन. इथे हा देखील फटका दमदार. व्हाट अ शॉट. अगदी कॅप्टन आणि कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन इनिंग साकारली. सामना जिंकलाय टीम एकता स्पोर्ट गोडसे संघानं. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. छोटा प्रेक्षक वर्ग चला, मांजरली टीम हार्ड लक. अगदी भरपूर चांगली तुम्ही मैदानाच्या आत मॅच लढवली, परंतु इथून गोलंदाजाने सध्या तरी मी तर म्हणेन साथ दिली नाहीये. सुरुवातीला जास्तीत जास्त धावा आल्या आणि तिथे मॅच